हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? चला तर मग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा प्रकारे सबस्क्राईब करा. चला तर बघा, आज होता गुरुवार, म्हटलं चला स्वामींपासूनच सुरुवात करूयात म्हणून बघा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं मी स्वामींची पूजा वगैरे कशी करते. तर हे बघा, अशा प्रकारे मी स्वामींची पूजा वगैरे करते. गुरुवारची पुस्तक वगैरे वाचून वगैरे स्वामींची खूप छान अशी सेवा करते. आणि आईंची आता सकाळची एवढी गडबड असते की खूप गडबड असते, कारण आईंचा टिफिन करायचा, आईंच्या पप्पांचा करायचा, आईंच्या पप्पांना तिखट भाजी वगैरे बनवायची, आईंसला फिकट भाजी बनवायची. असं जास्त तिखट खात नाही ते, मग डबल असतं. कुठं त्याला पराठे बनवून दे, कुठं चपाती बटाट्याची भाजी किंवा मेथीची भाजी, भेंडी वगैरे असं मग सेपरेट जरी बनवलं तरी त्याला तिखट खात नाही, म्हणून मग असं थोडीशी मिरची घालून मग करावी लागते. ह्यांच्यासाठी सेपरेट भाजी परत बनवावी लागते. त्यामुळे सकाळची खूपच गडबड असते आणि बससाठी सुद्धा लवकर येतील, मग लवकर आवडत सुद्धा नाही. आणि आता तर बघितलं ना, खूपच पाऊस, बापरे, रात्रीचा पण पाऊस, दिवसा पाऊस, सकाळचा संध्याकाळचा पाऊस. तर बघा, एक छान अशी आईसला छत्री घेतली होती त्याची, आणि रोज त्याला त्याच्या हातात छत्री लागते म्हणून 2 छत्री घेऊन जावं लागते. एक मला सुद्धा आणि एक त्याला सुद्धा. बसपर्यंत छत्री सोडतच नाही अजिबात, आणि किती पण जोराचा पाऊस होऊ द्या, जरी माझ्याकडे नसेल छत्री, त्याला म्हटलं ना मला येऊ दे तर घेणार नाही तो त्याच्या छत्रीत. म्हणजे एवढं त्याला ती छत्री आवडती. आणि असं आमची चालली होती थोडी मस्ती. काही मी रील्स पण बनवले, तुम्हाला दिसतीलच बघा शॉर्ट व्हिडिओला. तर मी हे छोटे रील्स बनवले होते, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, तर मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि बघा, आता मी इथे आली होती आईंच्या बससाठी. त्याची बस येते 9 वाजता. आईंच्या पप्पांचं सगळं आवरून त्यांचा टिफिन वगैरे भरून दिला होता, आणि मग आईंसला सोडवायला मी इथे आली होती. एकच टायमिंग असतो दोघांचा जाण्याचा, बस इकडे येते, आईंच्या पप्पा तिकडे निघतात. मग खूप गडबड होते अशी. मग मी आईंसला सोडवायला येते, त्यांना म्हणते तुम्ही जावा, कारण बसचा रिटर्न जाण्याचा आणि येण्याचा रस्ता वेगळा आहे आणि ह्यांना जाण्याचा रस्ता वेगळा आहे. तर मग मला इथे सोडवायला यावं लागतं. मेन म्हणजे सगळ्या लेडीज असतात. नंतर ना आम्ही आईंसला वगैरे सोडून फिरायला पण, म्हणजे खाली असं राऊंड मारून पण येतो, म्हणून मग मी सोडवायला खाली येते, कारण तेवढाच वेळ भेटतो की खाली निदान राऊंड मारायला तरी भेटतो, कारण सकाळची खूपच गडबड असते. पहिले तरी योगाला वगैरे जायला भेटायचं, पण आता तेही भेटत नाही कारण आईंसमुळं. बघा, आता इथून आम्ही अशा सगळ्याजणी राऊंड मारून आलो, पटपट घरी गेली, काम आवरलं, आणि पुन्हा 2 वाजता येतो. त्याच्या अगोदर भरपूर अशी कामं राहिली होती, ते पटपट आवरून घेतली. आता ते तुमच्यासोबत कशी वाटली. जेवण वगैरे झालं की झालं ह्याची अभ्यास करायची सुरुवात कालपासून. आता ना तर रोज झोपायचं, आता झोपत पण नाही. आणि झोपायचं का आपण, काय करायचं, चिकटवायचं, फक्त चिकटवायचं, फेमिक्विक घ्यायचं आणि चिकटवायचं का नाही. चला तर मग आता ह्याचं होमवर्क घेते. बघा, आज पूर्ण अख्खा दिवसाचा मी आज ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते, जेवढं जमेल तेवढं. आता स्कूलमधली जी बुक आली होती ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, की कोणकोणते बुक वगैरे होते ते. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, आणि कसा वाटतो ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. संध्याकाळचं कसं होतं, आता त्याला झोपवलं ना, म्हणजे 5-5:30 वाजता उठतो, 5:30ला आईंसचा क्लास असतो, पण आज त्याचं चाललंय होमवर्क करायचं. तर म्हणलं बरं ठीक आहे, कर, मग होमवर्क करते आणि त्याचा करून घेते म्हणजे. आणि त्याच्यानंतर ना मग त्याला क्लासला वगैरे सोडवायला लागतं. 5:30 ते 7 वाजेपर्यंत क्लास असतो. हां, संध्याकाळचं आलं की जेवतो की झोपतो लगेच, त्यामुळे संध्याकाळचं होत नाही. मग म्हटलं आत्ताच घ्या. हो, चिकटवायचं ना. तू सांग, बोल, कसे वाटतात आमचे व्हिडिओ. बाय म्हणजे बाय नका करू, व्हिडिओ कंटिन्यू करा. पुढचे भरपूर असे त्याचे बुक कोणकोणते आलेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, आणि कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बघा, झाला आईंचा सगळा होमवर्क. स्कूलचा तर ड्रेस काढला पण नाही, गेला लगेच पाऊस जोराचा आला बघायला.
आणि ते एक बनवलं आहे मी बघा आता डोअरच्या पाठीमागं लावलेलं आहे 1 2 वगैरे. त्याला समजत नाही अजून म्हणजे 1 2 1 1 11 मधला कोणतं विचारला मग त्याला समजत नाही म्हणून मग मी तसा चार्ट करून लावला आहे. हा आणि हे बघा किती जोराचा पाऊस आला. चल आता तो ड्रेस काढ ना, आपल्याला जायचं क्लासला. आवरू आपण. हा शिकव. चला तर बघा आता अंशचा अभ्यास वगैरे म्हणजे होमवर्क वगैरे सगळा घेतलेला आहे आणि आता त्याचा क्लासचा टायमिंग होईल 5:30 ला जाणार आहे. पण आता म्हटलं त्याला बाई थोडंसं खेळू द्या, कारण आल्यापासून तो होमवर्कच करत बसलेला आहे. त्याचं मूडवर असतं बरं का, म्हणजे दररोज स्कूलमधून आल्यावरच करेल असं नाही, झोपतो पण कधी करतो. पण आज म्हटलं करायचंय, कारण त्याला असं चिकवायचं वगैरे म्हटलं ना मग त्याला खूप आवडतं, म्हणून मग आज घेतला होता त्याचा. आणि आता क्लासचा टायमिंग होईल तर क्लासला सोडेल त्याला, तोपर्यंत खेळायचं बोलतोय. मग खेळू द्या आता, अर्धा 1 तास खेळून देते आणि त्यानंतर बघा मी संध्याकाळी मग त्याचं सगळं तुमच्यासोबत बुक शेअर करेल की काय त्याच्या बुकमध्ये आलं होतं ते बॉक्समध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटतो हा ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर थांबा, आईसोबत बोला. आईला काय बोलायचं आहे बोल. आमची लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय. त्याने हे वाक्य पूर्ण पाठ केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी असे काही रील्स वगैरे बनवत असते किंवा असे व्हिडिओ बनवत असते मध्ये येतो आणि म्हणतो मम्मा थांब ना 2 मिनिट थांब, मला फक्त एवढंच बोलू दे. आणि मग असं बोलायला येतं, म्हणजे त्याला म्हणते शेवट बोलत जा आपला, लगेच बाई नको करत जा. पण त्याचं असतं ठीक आहे, त्याला आवडतं. तुला काय आवडतं? पाठ केलेलं आवडतं. काय पाठ केलंयस तू? ते पाठ केलं 1 2 पाठ केला अंशने. आज भरपूर होमवर्क केला अंशने. काय गुड बॉय सारखं होमवर्क केलं ना, असंच रोज होमवर्क करत जा. काय मोठा होणार आहे अंश आमचा. पोएमची बुकच नको ते. बरं ठीक आहे, पोएमची बुक नाही आवडत, पोएम नको त्याला, ते हार्ड आहे खूप. काय हा बाय बाय म्हणा व्हिडिओ. आणि अंशने केली छोटीशी मॅगी. आणि आता कशी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. गरम निघायला आम्ही खातो गरम मॅगी. तुम्ही पण या मॅगी खायला. तुम्ही पण या मॅगी खायला. चला तर बघा अंशचा झाला होता म्हणून मॅगी खायचा, तर मॅगी केली आणि म्हटलं चला आता त्याला मॅगी खाऊ द्या आणि मग क्लासला सोडते. बाय. हे आहे अंशचं जे स्कूलमधनं आता त्याला जे ह्या वर्षीचे बुक आहेत ते आलेले आहेत. आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो पावसात पण भेटलंच नाही. त्या दिवशी अंश तर नव्हतं आलं कारण त्याचं लेट ऍडमिशन केलं होतं म्हणून. आणि आता आलेला आहे. बाळा पाय नको लावून, मांडी घालून बस. हा त्याचा ड्रेस आहे, ग्रीन शर्ट आहे आणि ब्ल्यू पॅन्ट आहे. अजून पण एक ड्रेस आहे ग्रे कलरचा, तो काही भेटलेला नाहीये. आणि आता फक्त एवढंच त्यांनी दिलेलं आहे. तर बघा हे पलटी असं त्यांनी असं ह्या साईडला चिटकवाय पाहतात बघा. हे असं स्कूलचं नाव आहे लिटल मिलियन स्कूल. आणि जिंकण्यासाठी लावलंय ना. हा बस चल. आणि हे असं ओपन करणार अंश. आणि हो आणि ह्याच्यावरती पूर्ण बुकचं दिलेलं आहे की 1 वर्षभरात नाही का काय कोणकोणते बुक द्यायचे वगैरे ते. हो आणि ही गेल्या वर्षी पण त्याला अशी सेम बॅग भेटलेली, आता ह्या वर्षी पण सेम बॅग भेटली. फक्त वाईज थोडंसं हे मोठं आहे, पुढची जी साईज आहे ती थोडीशी मोठी आहे. आणि कशी वाटली अंश तुला स्कूलची बॅग ती नवीनवाली? छान वाटली. आणि हे जे आहे त्याचं ID कार्ड आहे. आता त्याला आपण फोटो वगैरे लावून त्यांना द्यायचं, मग ते पूर्ण फोटो द्यायचा, मग ते चिकटून वगैरे सगळं ते लिहून वगैरे ठेवतात. आणि हे जे आहे ॲफ्रान्स आहे, जेवताना वगैरे त्यांना लावण्यासाठी दोन नॅपकिन. कशासाठी आहे?
खिलोणे घासण्यासाठी. ओके. हिला 2 नॅपकिन दिलेले असतात. हा, ही जी डायरी आहे, ही डायरी देतात. रोजचा होमवर्क वगैरे काय आहे ते, किंवा इम्पॉर्टंट काही जर असेल, फीच्या बद्दल जर काय असेल तर ते ह्या बुकमध्ये, ते रोजची बुक आहे तर ह्या बुकमध्ये ते लिहून देतात. आणि हे जे आहे हे हो, लिटल विलियम स्कूल आहे ना, त्यावरती लिहिलेलं. आणि हे बघू कशासाठी आहे? बॅगसाठी नाही. जर कोणी न्यायला आला तर, मी जर नसल आणि जर दुसरं कोण असेल तर त्या व्यक्तीजवळ आपण हे कार्ड द्यायचं आणि मग तर ते मग अंशला देणार ना. तर इतर कोणा म्हणजे दुसरं कोण जर असेल त्यांच्याजवळ अंश देणार नाहीत. ह्याच्यामध्ये पॅरेंट्स हँडबुक दिलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्ही लंचमध्ये काय द्यायचं, मुलांसाठी काय योग्य आहे काय नाही, ते सगळं पूर्ण असं यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि बोल ना बाळा. आता ह्यामध्ये हे बुक दिलेले आहेत. आता ह्याच्यात बघा कोणतं बुक आणायचं. हा का. आता बघा ह्यामध्ये जो आहे पंच जो ठेवला आहे त्यांनी फक्त एच ठेवलेला आहे, कारण हे स्कूल मधनं आता डायरेक्ट घरी आले म्हणून एच एवढी बुक आहेत. म्हणजे हे घरच्यासाठी आहे, घरचा होमवर्क करण्यासाठी. आणि बीचे जे आहेत बी सी हे सगळे स्कूलमध्ये त्यांनी ठेवून घेतलेले आहेत बुक. स्कूलचे बुक सेपरेट आणि आता हे घरचे, म्हणजे वर्षभरात हे घरी सांगणार. म्हणजे हे रोजचं तुम्ही होमवर्क करा म्हणजे वगैरे नाही का. आपली त्यांची रोजची तर 3 बुक असणार. एक सायन्सची बुक असणार, एक हिंदीची बुक असणार, इंग्लिशची बुक असणार, मॅथची सुद्धा बुक असणार. सायन्सचं सुद्धा त्यांना ह्या वर्षी ऍड केलंय किट. ते सायन्सच्या किटमध्ये पूर्ण त्यांना किट बद्दल म्हणजे रोज सांगणार. ते नर्सरीचं आहे ना आता तुझ्याकडं. आता हे ते जे आहे ना तुझ्याकडं पहिलं, ते तुझं नर्सरीतलं आहे. आता तू कशाला गेला? मग ज्युनियर केजीला मग परत तुला दुसरं भेटणार ना. ज्युनियर केजीचं 2 भेटणार. आता नर्सरी ते नर्सरीचं ते गेल्या वर्षीचं ना. आता ह्या वर्षी हा लिटल मिलियम स्कूल मध्येच आहे तू. पण हा का. अरे बापरे. हे ऐक, ते जे होतं ना गेल्या वर्षीचं, हे आयडी कार्ड आहे. ठीक आहे, आयडी कार्ड आहे बाळा ते. तर गेल्या वर्षीचं एक असतं आणि ह्या वर्षीचं एक असतं. दरवर्षी भेटणार तुला. पुढच्या वर्षी तू पुढच्या क्लासमध्ये गेला की पुढच्या वर्षी पण असणार. पुढच्या वर्षी तू सिनियर केजीला गेला की नाही. आता ज्युनियर केजी, नेक्स्ट इयर सिनियर केजीला जाणार ना तू. नाही आवडत तुला. मोठं नाही व्हायचं का? का रे? हा का. बरं ठीक आहे. ह्या वर्षी ज्युनियर केजीला जा, नेक्स्ट इयरला सिनियर केजीला जा. काय मोठं होणार ना तू, का छोटेच राहणार? उद्या बी बोलणार का? तर बघा हे जे बुक आहे लर्निंग आउटकम. आता जो मी बॅकग्राऊंडचा आवाज होता आयसचा तो पूर्ण बंद केलेला आहे, कारण मध्ये बोलत होता आणि मग मला असं काहीच बोलता येत नव्हतं म्हणून. तर बघा हे असे आयसच्या स्कूलमधनं बुक आलेले होते आणि CBSE पॅटर्न आहे, त्यामुळं खूप वेगळी बुक आहेत. म्हणजे अभ्यासक्रम वगैरे सगळं वेगळं आहे. आपण ज्यावेळेस स्कूलला होतो त्यावेळेस ह्या गोष्टी नव्हत्या, कारण अंगणवाडीला वगैरे असायचो. आणि म्हणजे मला असं खूप वेगळं वाटतं, कारण त्या टायमिंगला इंग्लिशचं बुकसुद्धा बघायला भेटत नव्हतं. आणि हे आता जे 4 वर्षाचा मुलं म्हणजे 4 वर्षाचा झाला आहे
आता 5 वर्ष लागलेलं आहे. तर किती गोष्टी म्हणजे त्याला जमतात, पण असं नाही की जमत नाही. पोएम वगैरे सगळं असं बोलत असतो. बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याला येत असतात. आणखीन शब्दसुद्धा असं करेक्ट करतो. परत हे नाही, हे असं, म्हणजे हे ह्या वयात किती त्याला समजतंय. ह्याचं खूप कौतुक पण वाटतं आणि भीती पण वाटते, कारण खूप लहान वयात आपण त्याच्या अंगावरती असं सगळं टाकलं आहे का असं पण होतं. आणि स्कूलमधनं भरपूर अशा गोष्टी म्हणजे शिकवल्यासुद्धा जातात. आणि सगळ्यांच्या सोबत जर चालायचं म्हटलं तर ह्या गोष्टी कराव्या तर लागणारच आहेत असं वाटतं. तर कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आज पूर्ण ब्लॉग मी असाच बनवलेला आहे, कारण प्रत्येक वेळेस तेच घरातलं काय दाखवायचं, म्हणून मग मी ते न दाखवता हे पूर्ण असाही ब्लॉग असू शकतो असं मला हे दाखवायचं होतं, म्हणून मी हा असा ब्लॉग बनवलेला आहे. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि नक्की मला सपोर्ट करा. कसे वाटतात ब्लॉग तेही कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा, कारण व्हिडिओ बनवणं सोपं नाही, त्याच्यासाठी खूप मेहनत आहे. आपल्याला काय फक्त लाईकच करायला लागतं. आणि जर सबस्क्राईब तुमची जर इच्छा असेल तर सबस्क्राईब पण करत जा, लाईकही करत जा. आणि जर छान वाटलं व्हायचं, वेगळं काहीतरी आपण बघतोय असं जर वाटत असेल तर कमेंटसुद्धा करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.